ज्याही विद्यार्थ्यांना 2026-27 मध्ये जर बी एड करायचं असेल तर बी एड करण्यासाठी तुम्हाला द्यावं लागते CET आणि CETचे फॉर्म सुरू आहे। CETचे फॉर्म कसे भरायचे या संदर्भात संपूर्ण अपडेट आपल्या चॅनलवर व या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे। CETची लास्ट डेटसुद्धा आलेली आहे, टाईम टेबल उपलब्ध झालेलं आहे, कारण की आता यानंतर जी डेट आहे ही विद्यार्थ्यांना वाढून देणार नाही आहे। त्यामुळे ज्याही विद्यार्थ्यांना बी एड करायचं असेल तर CETचा फॉर्म भरा, कारण की भरपूर जे विद्यार्थी होते ते म्हणत होते की 1 वर्षाचं बी एड सुरू होणार आहे, ते कधी होणार, तर याबद्दलची अजूनही माहिती उपलब्ध झालेली नाही आहे। परंतु जर समजा 1 वर्षाचं बी एड सुरू झालं तरी त्यांना CET मागण्यात येणार आणि जी CET तुम्ही आता भरणार ही CET तुम्हाला लागू असणार आहे। म्हणजे 1 वर्षासाठी सुद्धा हीच लागू शकते आणि 2 वर्षासाठी तर ऑलरेडी ही CET लागू आहे। त्यामुळे ज्याही विद्यार्थ्यांचे बी एडचे फॉर्म भरायचे बाकी असेल, फॉर्म भरण्याचा व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, तर बघू शकता। ज्याही विद्यार्थ्यांना बी एड जनरल किंवा ELCT करायचं असेल तर त्यांची जी लास्ट डेट आहे ही आहे 24/2/2026 आणि ही असणार आहे शेवटची तारीख। यानंतर मुदतवाढ मिळणार नाही आहे, कारण की जी एक्झाम डेट आहे ही सुद्धा साईडवरच उपलब्ध करून दिलेली आहे, कारण जे लास्ट पत्र आलेलं होतं त्यामध्ये एक्झाम डेटसुद्धा दिलेली आहे। त्यामुळे डेट वाढेल असं वाटत नाही आहे, म्हणूनच ज्यांनाही फॉर्म भरायचे बाकी राहिले असेल त्यांनी फॉर्म भरा। जर तुम्ही फॉर्म भरणार नाही तर तुम्ही बी एड करू शकणार नाही आहे, कारण की CET ही कंपल्सरी आहे। जेही विद्यार्थी कास्टमध्ये असेल त्यांना व्हॅलिडिटी लागते, मी कंपल्सरी सांगितलेलं होतं। लास्ट टाईम आपण याचा अपडेट व्हिडिओसुद्धा दिलेला होता की जर तुम्हाला बी एड करायचं असेल तर तुम्हाला व्हॅलिडिटी लागेल जर तुम्ही कास्टमध्ये असाल तर। आणि हा जो CETचा फॉर्म तुम्ही भरणार आहे, हा CETचा फॉर्म तुम्ही व्हॅलिडिटीच्या फॉर्ममध्ये जर अपलोड केला तर तुमची व्हॅलिडिटी हे लवकरात लवकर उपलब्ध केली जाऊ शकते। त्यासाठी तुम्हाला व्हॅलिडिटीचा फॉर्म भरणं गरजेचं आहे। समजा एखादा विद्यार्थी कास्टमध्ये आहे आणि त्याने जर व्हॅलिडिटी काढली नाही तर तो कास्टमध्ये असूनसुद्धा त्याला ओपन कास्टमध्ये ॲडमिशन घ्यायचं काम पडणार आणि ओपनची फी भरावी लागेल। जेही ओपन कास्टसाठी फी असेल ती भरावी लागेल आणि तुमचं कास्टचं जे रिझर्वेशन आहे हे कॅन्सल होणार, तुम्हाला स्कॉलरशिप वगैरे काही मिळणार नाही। त्यामुळे व्हॅलिडिटी ही खूप इम्पॉर्टंट आहे। जर तुम्हाला वाटत आहे की ही माहिती खरोखर खरी आहे किंवा नाही तर तुम्हाला जिथे बी एड करायचं असेल किंवा आजूबाजूला जर बी एड कॉलेज असेल तर तुम्ही तिथे जाऊन इन्फॉर्मेशन घेऊ शकता की ॲडमिशनसाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत। तर बी एड ॲडमिशन 2026-27 फॉर्म भरण्याचा व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, त्यानुसार आपले फॉर्म भरा आणि बी एड ॲडमिशनच्या पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।